कसं आहे माहिती आहे का, आता नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायचं आहे, कुठंतरी लांब फिरायला जायचं आहे आणि यावर्षी आपल्याला फिरूनच यायचं आहे. म्हणजे आपण कधीही फिरायला जाताना अनेक जणांसोबत जात असतो. कोणी कोणी मित्रांसोबत जातं आहे, मैत्रिणीसोबत जातं आहे, कोणी सहकुटुंब सहपरिवार जातं आहे, आपापल्या फॅमिलीला घेऊन जातं. पण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, बरेच लोक हे फिरायला जाताना फिरण्याचं नियोजन करत नाहीत, फक्त ठरवतात की आपल्याला या या ठिकाणी जायचं आहे. मग तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर मग त्या ठिकाणी जाण्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं प्रवास केला पाहिजे आणि प्रवासादरम्यान काय काय काळजी घेतली पाहिजे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपला प्रवास अगदी सुखाचा होऊ शकतो. आणि आपण जे जे काही इमॅजिनेशन म्हणजे जे जे काही आपण ठरवलेलं असतं की त्या त्या ठिकाणी आपल्याला जाऊन काय काय करायचं आहे तर त्या गोष्टी एकदम सविस्तर होत असतात. पण जेव्हा जेव्हा आपण समजा काही ठरवत नाही, काय नाही, उगाच उठसूट एखाद्यासोबत फिरायला जातो तेव्हा मात्र आपली गच्ची होते आणि आपल्याला पाहिजे तसा आनंद येत नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी काहीसुद्धा बघता येत नाही. आता एखाद्याला आपण जर सांगितलं की प्रवास कसा करावा, प्रवासादरम्यान काय काय काळजी करावी, तर काही काही लोक म्हणतील हे तर काय सांगायची गोष्ट आहे का, हे तर अगदी कोणाला बी समजतं. मग ज्यांना असं वाटतं त्यांचा प्रवास आणि ते तिथं गेले की मग सगळंच काही बिघडून जातं, काहीही नियोजन होत नाही. तेच आम्ही तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहेत की कशा पद्धतीनं प्रवास केला पाहिजे, प्रवासादरम्यान कशी काळजी घेतली पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे, तर तुम्हाला संपूर्ण आनंद तुमच्या ट्रिपचा, तुमच्या सुट्ट्यांचा आणि तुम्ही ज्या ठिकाणावर गेलात त्या ठिकाणाचा घेता येईल. हेच आपण सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, कुठलंही सण असलं, काही असलं, सुट्ट्या असल्या 4-5 दिवसाच्या आणि नवीन वर्ष असलं, 31st असलं तर मग मात्र आपण फिरायला जाण्याचं ठरवतो. आता कसं आहे माहिती आहे का, बऱ्यापैकी लोक हे फिरायला कुठं जायचं आहे फक्त एवढंच ठरवतात. पण ते सगळं जर प्रवास आहे, सोबत काय नेलं पाहिजे, कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, कोणत्या ट्रेननं गेलं पाहिजे, त्याचा टायमिंग काय असला पाहिजे, हे सगळं नियोजन आपण करत नाही. ज्या ठिकाणी आपण जातो आहे त्या ठिकाणी अजून कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणकोणते परिसर आहेत, कोणकोणत्या चांगल्या बघण्यासारख्या जागा आहेत हे सुद्धा आपण पाहत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचा टूर हा वाया जातो. म्हणजे वाया जात नाही, तिथं गेल्यानंतर कळतं की यार आपण इथं येऊन काहीच केलं नाही, दिवसभर आपला असाच वाया गेला, 1-2 ठिकाणं पाहिले आणि झालं. नाहीतर बरेच जण काय करतात, अगदी 4-5 जण जर मित्र असले तर आरडाओरडा करून त्या ठिकाणी जातात, थोडीफार धिंगाणा मस्ती करतात, जाताना एन्जॉय करतात, येताना एन्जॉय करतात आणि मग ते तिथं गेल्यावर समजतं की यार ह्या गोष्टी पाहायच्याच राहून गेल्या, या गोष्टी बघायच्याच राहून गेल्या. आता काय करू, पुढच्या वेळी आपण आलो ना नक्की त्या ठिकाणावर जाऊ. पण मात्र एकदा वेळ गेली तर ती पुढची वेळ कधीच येत नाही. आता कसं असतं, आपल्याला जर फिरायला जायचे तर फिरायला जाताना सगळ्यात पहिली एक काळजी घेतली पाहिजे की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि किती दिवसासाठी जायचं आहे. जर आपला प्रवास 3 ते 4 दिवसाचा असेल, किती 3 ते 4 दिवसाचा प्रवास असेल तर मग मात्र आपल्यासोबत फक्त एक पॅन्ट, 2 टी-शर्ट आणि एक हाफ चड्डी म्हणजे बरमुडा एवढ्याच गोष्टी सोबत पाहिजेत. उगच खापट पासारा नको. नाहीतर काय काय जण काय करतात, फिरायला जायचं आहे म्हणून भले एक बॅग बेवरून कपडे, त्याच्यामध्ये प्रेस केलेले काही कुर्ते, काही असे स्टायलिश कपडे, काही असं तिथं गेल्यानंतर इन बिन करून आपला फिरता येईल असा काही लोकांचा स्वभाव असतो. आता ज्यांचा स्वभाव असतो त्यांचं ते ठीक आहे, पण शक्यतो बाहेर फिरायला जाताना अशा पद्धतीचे ट्रेडिशनल कपडे वापरणं योग्य नाही. कारण की तुम्हाला प्रवास करायचा असता, तुम्हाला थकलेले तुम्ही असतात आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स फील झालं पाहिजे, एन्जॉय करता आला पाहिजे. म्हणून एखादी नाईट पॅन्ट, नाईट बरमुडा आणि एखादी जीन्स पॅन्ट, टी-शर्ट वगैरे जर घातलं तर यामध्ये आपण कम्फर्टेबल राहतो आणि एकदम त्या ठिकाणचा एन्जॉय करत असतो. आता आपण ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणी आपल्याला कोणीही ओळखत नाही, काहीही नाही. तुम्हाला टिपटाप राहायचं आहे, सगळं राहायचं आहे ते तुमच्या गावामध्ये. उगाच बाहेर जाऊन तुम्ही शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला, तिकडं जाऊन उगाच चष्मा बिष्मा इनगिन करून उगाच स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला की तिकडचे लोक लगेच ओळखतात, अरे हे बाहेरून आलेलं दिसतं गाड्या. त्याच्यामुळं जसं आपलं नॉर्मल आहे, कॉमन आहे, अगदी रिलॅक्सपणे तुम्ही प्रवास करू शकता
आणि जास्त काही वजन तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला सांभाळायची सुद्धा भानगड होणार नाही आणि तुमचं एखादी वस्तू तुमचं सामान विसरणार नाही. त्यामुळं प्रवासादरम्यान 1 पॅन्ट 2 टी-शर्ट अशा पद्धतीने तुमचं काही रुमाल वगैरे टॉवेल वगैरे या सगळ्या गोष्टी एका हँडबॅगमध्ये बसतील एवढंच सोबत घेऊ शकता. जर तुमचा प्रवास 3-4 दिवसाचा असेल, 8 दिवसाचा असेल तर फक्त त्यामध्ये तुम्ही शर्ट किंवा शर्टची क्वांटिटी वाढवू शकता. आता तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे, म्हणजे तुमच्या शहरापासून किती अंतरावर आहे त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे मग आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, आपल्याला कुठल्या ट्रेननं गेलं पाहिजे, कोणती वेळ बेस्ट आहे, सकाळची आहे संध्याकाळची आहे. जर शक्यतो आपण संध्याकाळचीच वेळ निवडावी, कारण की आपण संध्याकाळी जर प्रवास केला तर सकाळी आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि सकाळी पोहोचल्यानंतर तिथल्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, रूम्स आहेत, हॉटेल्स आहेत, नाश्ता आहे, जेवण आहे, हे अगदी तुम्हाला टायमाला मिळू शकतं. नाही तुम्ही दुपारीच प्रवास चालू केला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी संध्याकाळचे 12 वाजले 1 वाजले, चटच दुकानं बंद झाले, धड तुमची झोपायची सोय नाही, खायची सोय नाही, मग त्या ठिकाणी जाऊन काय फायदा. त्यामुळं शक्यतो संध्याकाळी प्रवासाला सुरुवात करावी जर तुमचा प्रवास ट्रेनचा असेल तर. आणि जर तुम्ही गाडी करून जाताय तर मग मात्र आपण एखादी गाडी करून गेलो किंवा स्वतःची गाडी करून गेलो तर मग ते खेळ आपल्या मनावर असतो, कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं. पण आपण ट्रेननं जर प्रवास केला तर अशा पद्धतीनं आपण संध्याकाळच्या वेळीची निवड केली पाहिजे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये 4-5 जण आपला ग्रुप जर बसला तर काही लोकांना सवय असते, उतरलं की काढ फोटो, या स्टेशनवर आहे त्या स्टेशनवर आहे, थांबली रेल्वे थांबली ट्रेन की उतरा बरोबर खाली, काढा फोटो, येऊन बसा, पुन्हा धिंगाणा मस्ती, या सगळ्या गोष्टी आपण ट्रॅव्हलिंगमध्येच एन्जॉय करतो. आणि रात्र उगाच विनाकारण धिंगाणा मस्ती करत आपण प्रवास करतो, संध्याकाळी झोपतच नाही. मग जेव्हा अशा टायमाला आपण संध्याकाळी धिंगाणा मस्ती गप्पा छप्पा या सगळ्या गोष्टी करतो आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा मात्र लय फजिती होती, मोठी फजिती होती. कारण की संध्याकाळी आपली झोप झालेली नसते, आपल्याला शरीराला आराम मिळालेला नसतो. मग ते सकाळचं खाणं, ते सकाळचा चहा नाश्ता या पचत नाहीत आणि आपण त्या शहरामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला रिकामा त्रास चालू होतो आणि मग आपण तिथं गेल्यानंतर फक्त आराम करायचंच बघतो. म्हणजे तेव्हा आपला दिवस घेण्या देण्याचा फुकट वाया जातो. बऱ्याच जणांसोबत असं घडतं. आता तुमच्यासोबत कधी घडलं आहे नाही घडलं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, पण जर घडत असेल तर ते सुद्धा सांगा. मग त्या अशामुळं आपण संध्याकाळी काय करावं, शक्यतो थोडंफार गप्पा छप्पा मारल्या तर आपण आरामच केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी मात्र फुल ऑन एन्जॉय केला पाहिजे. आता याचं नियोजन असं असतं की आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे सगळ्यात पहिले आपण, आता सगळं काही ऑनलाईन जग आहे, सगळी काही दुनिया आपल्या हातामध्ये आहे, म्हणजे मोबाईलमध्ये आहे. ज्या ठिकाणी आपण जातो आहे ते ठिकाणी त्याच्या परिसरामधले अजून कुठले चांगले स्थळं आहेत जे आपल्याला बघता येतील, त्या ठिकाणी वेळ घालवता येईल, याची सगळी माहिती अगोदरच आपल्या डायरीमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण पद्धतशीर लिहून ठेवायला पाहिजे की या ठिकाणी जायचं आहे, या ठिकाणाहून हे पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही 5 ठिकाणाचं नियोजन कराल तेव्हा तुमचे 3-4 ठिकाणं फिरणं होतील. तुम्ही जर 5 ठिकाणाचं नियोजन केलं तर 5ही ठिकाणी तुमचं ठरणार नाही, जाणंसुद्धा होणार नाही. कारण की आपण ठरवतो एक आणि होतं एक, त्याच्यामुळे आधीच ठरवताना वेळ, त्याचं नियोजन आणि ते पाहायचं आहे कुठं याचं सगळं नियोजन ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी लागणारा खर्च. कारण की आता ऑनलाईन पद्धतीनं कोणतं हॉटेल किती रुपयाला आहे, तिथून तिथपर्यंत किती खर्च आहे, काय आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करून आपला जेवढा खर्च आहे तेवढा खर्चाचे पैसे किमान आपल्याकडं असले पाहिजे आणि आपल्यासोबत जे असणारे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा असले पाहिजे. निघतानाच सरळ सांगा, बाबा तू आम्ही मावा पण तुझ्याकडे एवढे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर काही लोक काय करतात, तिथं गेल्यावर म्हणतात दी बरं मला उसने पैसे, मी तुला ते घरी गेल्यावर वापस देतो, दी बरं मला एवढे, दी बरं तेवढे. त्याच्यापेक्षा तुझ्याकडे पैसे आहेत तर आमच्यासोबत ही, नाही तर तू घरी थांब, पण रिकामा आम्हाला तिथं गेल्यावर ताण देऊ नको. म्हणजे हे जे अनुभव आहे हे कित्येक लोकांनी बोलून दाखवलेलं आहे की काही ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यासोबत असणारे जे मित्र आहेत
तेच त्यांना तिथे गेल्यावर पैसे मागतात रिकामे, जिथं नाही तिथं खर्चून टाकतात, एक्स्ट्रा बिल करून टाकतात आणि पुन्हा म्हणते दी पैसे. त्याच्यामुळं आपला जर प्रवास सुखाचा करायचा असेल तर या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा कुठं आपला प्रवास सुखाचा होऊ शकतो, आनंदाचा होऊ शकतो आणि एक अविस्मरणीय क्षण आपण साठवून ठेवू शकतो. आणि प्रवासादरम्यान शक्यतो कोणाशी काही जास्त एक्स्ट्रा बोललं नाही पाहिजे, कोणाशी भांडलं नाही पाहिजे, कारण की आपला प्रवास हा थोडाच असतो ना. तर विनाकारण एखाद्यासोबत वादविवाद तंटा झाला तर आपला सगळा प्रवास हा धोक्याचा सुद्धा होऊ शकतो. कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही राज्यामध्ये गेल्यानंतर त्या लोकांशी चांगल्याच पद्धतीनं बोललं पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीनं बोललो तर समोरचे लोकसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं बोलत असतात. पण काही लोकांना सवय असते की 2-3 पॅक पोटामध्ये गेले की हेच त्यांचे बाप होतात, तिथं जाऊन त्यांनाच नको तसं बोलू लागतात, उगाच डेअरिंग करू लागतात. त्याच्यामुळं अनेक जे गेलेले मित्रांचे ग्रुप असतात, पुरुषांचे ग्रुप असतात, अशा लोकांसोबतसुद्धा वादविवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्हाला अशा पद्धतीचा तंटा वाद करायचा नसेल तर आम्ही दिलेली माहिती तुम्ही फॉलो करा. या पद्धतीने जर तुम्ही सगळं नियोजन केलं तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. तुमची चांगली ते टूर आहे ते तुमचं अगदी योग्य होऊ शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदम खरं सांगा. जर चांगली वाटली असेल तर चांगलं म्हणा, नसेल वाटली तर नाही म्हणा, पण कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.